दादा, शिरूर नगर परिषद निवडणुकाचा आता प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. तर एकंदरीत काय सांगाल, जनतेचा प्रतिसाद कसा आहे? जनतेचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. त्याचं कारण असं आहे, की सुनीलदादा जाधव हे शिरूर तालुक्यातील नव्हेच तर आपल्या शहरातील देखील सर्व तरुणाईचा श्वास म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. त्याचं कारण असं आहे, की गोरगरिबांपासून तर तरुण मित्रांच्या अडचणींपर्यंत सुनील हा प्रत्येक बाबीमध्ये, प्रत्येक स्तरावर धावून आलेला कार्यकर्ता आहे. यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते होतो. त्यामध्ये देखील त्याची सेवाभावाची अतिशय ओतप्रोत भावना कायम असायची. परंतु माऊली आबा कटके यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून काम केलं, त्यावेळी देखील त्याची कामाची कुठल्याही प्रकारची तक्रार कधी आली नाही किंवा त्यांनी पक्षभेद कधी केला नाही. त्यामुळं सर्व पक्षातील आमचे सर्व मित्रमंडळी आज सगळ्या पक्षांची वलकलं बाजूला ठेवून आज सुनीलच्या कामासाठी या ठिकाणी उतरलेला आहे. त्याचं कारण हा सुनील हा प्रत्येक सामान्य माणसाचा कार्यकर्ता आहे. मग तो रिक्षावाल्यांपासून, हातगाडीवाल्यांपासून, सार्वजनिक गणपती मंडळ असो, नवरात्रोत्सव मंडळ असो, शिवजयंती असो, श्रीरामनवमी असो, प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेणारा आमचा हा कार्यकर्ता. आणि असा कार्यकर्ता जर जनसामान्य माणसातून नेतृत्व करण्याची इच्छा ठेवतो, तर त्यात वावगं कुठलंच काही नाहीये. जर त्यांना नगरसेवक व्हायची इच्छा असेल, तर 100% आज तो त्या ठिकाणी रणांगणात उतरलेला आहे. आणि सर्व तरुण वर्गाची जबाबदारी आहे, की सुनील सारख्या एका जबाबदार आणि यशस्वी कार्यकर्त्याला सगळ्यांनी पाठिंबा देण्याची आज गरज आहे. कारण समाजामध्ये लोकाभिमुख नेतृत्व या ठिकाणी म्हणून सुनील या ठिकाणी पुढे येतोय. आणि त्यामुळं सुनीलला सगळ्यांनी भरभरून पाठिंबा द्यावा. त्याचं कारण असं आहे, की पक्षाच्या पलीकडे जाऊन तो एक समाजाची बांधिलकी ठेवणारा कार्यकर्ता आहे. मग तळागाळातील कार्यकर्त्यांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा हा सुनील जर उद्या नगरपालिकेमध्ये नेतृत्व करायला असेल, तर सर्वसामान्य जनतेतील वार्डापुरती नसून तर संपूर्ण शिरूर शहरातील सगळ्या समाजाची सेवा करण्याकरता माऊली आबांच्या माध्यमातून सुनील दक्ष असेल. त्यामुळे आमचा हा मित्र उद्याच्या नगरपालिकेच्या बॉडीमध्ये असावा आणि त्यांनी सर्व शिरूर शहरातील जनतेचे प्रश्न हिरिरीने सोडवावे, अशी आमच्या सर्वसामान्य तरुण मंडळींची इच्छा आहे. आणि म्हणूनच उद्याच्या येणाऱ्या 2 तारखेच्या मतदानामध्ये सुनीलनी घड्याळ हे चिन्ह घेतलेलं आहे आणि ह्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून माझ्या या मित्राला निवडून द्यावा अशी विनंती करतो, की जेणेकरून सर्व मित्रांचा आवाज, सर्व जनसामान्यांची साथ त्या नगरपालिकेमध्ये पोहोचावी आणि सर्व या नगरसेवकाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सुटावेत आणि ते प्रश्न सोडवत असताना माऊली आबा कटके यांच्या माध्यमातून सुनील हा सगळ्यात अग्रस्थानी असावा, अशी या ठिकाणी जनतेला विनंती करतो. आणि जनतेला एक कळकळीची का विनंती करतो, की असा जीवाभावाचा मित्र पुन्हा कुणालाही माझ्या माहितीने इतका तळतळीने काम करणारा आमचा सुनील जनतेने गमावू नये, ही जनतेला देखील संधी आहे आणि जनतेची सेवा करण्याची संधी देखील जनतेने सुनीलला द्यावी ही विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्व तमाम जनतेला वॉर्ड क्रमांक 3 ह्या वॉर्डामधील सर्व माझ्या तरुण मित्रांना एक कळकळीची विनंती करतो, की कुठल्याही प्रकारचं राजकारण बाजूला ठेवून आपल्या सुनीलला नगरपालिकेत पाठवा आणि त्याच्या विजयाचे शिल्पकार व्हा आणि त्याला सेवा करण्याची संधी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.